स्वामी सांगतात याबद्दल काय सांगशील? ते स्वामी सांगतात हे माझ्या मुखातून आलं. स्वामी सांगतात आणि ते मी वाक्य बोललो. जो कोणी तो स्वतःच्या आवाजात बोलतो ते व्हिडिओ व्हायरल होता. ज्यावेळेस मी ती सुरुवात केली होती स्वतःच्या आवाजामध्ये की सध्या पाण्या पावसाचे दिवस आहेत, गाड्या सावकाश चालवा, घरी कोणीतरी तुमची वाट बघतो. आदल्या दिवशी फक्त 81 फॉलोअर्स रात्री. ज्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10,000 माझे फॉलोअर्स झालेले होते टिकटॉकवरती. आणि आतापर्यंत मी त्या गोष्टीतनं जवळपास 40 ते 50 आत्महत्या वाचू शकलो पर्सनल. मला एक सांगा म्हणे, मी आर्मी बॉर्डरवरती काम करतो, 6 वर्ष झालं म्हणे मी माझ्या बहिणीला राखी बांधलेली नाहीये. जे मेन लीड असतात ना ते पहिले एसीच्या बोगीमध्ये असतात, त्यानंतर मग जे सेकंड लीड वाले आहेत, कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत, ते सेकंड क्लासमध्ये येतात. आणि जे मग ज्युनियर आर्टिस्ट, नॉर्मल वन लाईनर किंवा काय आहे ते जनरल डब्यामध्ये. मग तुम्हाला तर माहिती जनरल डब्यामध्ये किती असतात सगळेच. हे आता नमस्कार मित्र, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नेहमीच आम्ही तुमच्यासाठी नवनवीन पॉडकास्ट घेऊन येतो. आज एक असंच अद्वितीय व्यक्तिमत्व आज आपल्या इथे बसलेलं आहे. म्हणजेच कोण तर एका लहानशा खेड्यातनं, बुलढाणा सारख्या चिखली या गावातनं एक व्यक्तिमत्व पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी येतं आणि एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं. एक ध्येयाने पछाडलेलं एक व्यक्तिमत्व. ते स्वतः एक कलाकार आहेत, एक क्रिएटर आहेत, एक इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्याचबरोबर मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि स्वामींचे परमभक्त आहेत. अशा व्यक्तीला आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत त्यांच्यासोबत आणि यांचा जीवन प्रवास आणि समाजाच्या काही गोष्टींमध्ये उलगडा आपण नक्कीच बघणार आहोत. आज ते आपल्या इथं आहेत. नमस्कार. नमस्कार शुभम, आज आम्ही कित्येक दिवसापासून तुला बोलवायचा प्रयत्न करत होता. आज तू आम्हाला वेळ दिलास, खरंच त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार. बरं, आम्ही जेवढे तुझे यूट्यूबचे व्हिडिओज बघितले असतील, इन्स्टाचे बघितले असतील, तू एक हार्डकोर कलाकार आहे हे तर मला माहिती आहे. परंतु त्याचबरोबर स्वामी सांगतात म्हणजे प्रत्येक सुरुवात नेमकं याबद्दल काय सांगशील? चला, मला एक गोष्ट या पॉडकास्टची आवडली की स्वामींपासून आपली सुरुवात झालेली आहे साक्षात. तर जे तुम्ही आता प्रश्न विचारला की स्वामी सांगतात, खरं तर याच्या मागे एक बॅक स्टोरी आहे जरा. आधी आपण पाहिलं असेल जवळपास 2018, 19, 20 पर्यंत स्वामींचा फोटो असायचा आणि एक स्वामींचं सॉन्ग असायचं आणि सगळीकडे तेच व्हिडिओज व्हायरल व्हायचे. पण एक असा इन्सिडेंट घडला की आधीपासून मी जसे टिकटॉकवरती मोटिवेशनल व्हिडिओज बनवत होतो, एक सर्टन टाइम असतो, कुठेतरी तुमच्या सोशल मीडियावरती फॉलोअर्स बंद होऊन जातात किंवा तुम्ही व्हायरल जसे आधी होता तुमचे व्हिडिओ जात नाही. बरोबर. आणि किंवा तुम्ही एक ॲज अ कलाकार म्हणून जेव्हा काम करत असता तर कुठेतरी ते असे बॅड पॅचेस येत असतात. मग एक दिवस असंच माझ्यासमोर एक वाक्य आलं होतं आणि ते वाक्य मी वाचलं आणि ते वाक्य वाचल्यानंतर नकळत तुम्हाला सांगतो मी, ते स्वामी सांगतात हे माझ्या मुखातून आलं. स्वामी सांगतात आणि ते मी वाक्य बोललो. अच्छा, म्हणजे तसा जन्म झाला त्याचा. हा, स्वामी सांगतात आणि ते वाक्य झालं आणि शेवटी श्री स्वामी समर्थ. हे व्हिडिओ माझ्या स्वतः मी बोललो, त्यानंतर त्याला स्वामींचं एक म्युझिक दिलं आणि तो व्हिडिओ पोस्ट केला. मनाभावाने माझ्या मनातही काही नव्हतं, पण त्यानंतर त्यावरच्या ज्या कमेंट्स मी वाचल्या, त्यानंतर त्या ऑडिओवरती हजारो व्हिडिओ बनले, त्यावेळेस लक्षात आलं की हे युनिक आहे, त्यांना पाहिजे लोकांना. हे स्वामी सांगतात असं वाटतं की ते तुमच्या मुखातून स्वामी काहीतरी सांगतात. हे मला त्यावेळेस जाणवलं की म्हटलं हे लोकांपर्यंत पोहोचतंय. मग त्यावेळेसपासून मी एक विचार केला की दर बुधवारी याच्यासाठी व्हिडिओ बनवायचा की तो गुरुवारपर्यंत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते सगळे अख्ख्या महाराष्ट्रात, भारताबाहेर जिथे जिथे स्वामी भक्त आहेत ते त्यांच्या स्टेटस स्टोरीला लावतील. आणि एक आपलीही सेवा की एक प्रॉपर स्वामी सांगतात या माध्यमातून जो विचार आहे तो पॉझिटिव्ह लोकांपर्यंत पोहोचत असेल तर तो या पद्धतीने ते स्वामी सांगताची खरं तर सुरुवात झाली. स्टील ती आजपर्यंतही सुरू आहे. आणि त्यानंतर माझं सोशल मीडिया असेल किंवा जे माझं काम असेल ते त्या पद्धतीने स्वामींनी करून घेतलं, स्वामी स्वतः करून घेतलं मी असं म्हणतो या ठिकाणी. आणि ते आजही चालू आहे. नाही, नक्कीच स्वामींची कृपा आम्हा सर्वांवरच असते. तुझ्यावर आहे ती आम्हाला दिसते ती कृपा स्वामी पूर्णपणे. ही ॲक्टिंगची जी तू सुरुवात केलीस, म्हणजे बुलढाण्यावरूनचा पहिला मुंबईला प्रवास, नंतर पुण्याला, याबद्दल काय सांगशील आम्हाला? कसं? खरं तर माणूस हा जन्मता कलाकार असतो बरं का, आणि त्याला त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती त्याच्यात कुठली कला आहे. खरं तर कॉलेजला जाण्यापर्यंत मला स्टेजचं डेअरिंग नव्हतं, म्हणजे ऍक्टिंग हे म्हणजे ए ही माहिती नव्हता.
पण जसं माझ्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन्सच्या काही ऑडिशन्स आल्या, जसं की आजचं पुरुषोत्तम करंडक, लोकसत्ता लोकसंख्याच्या एकांकिका स्पर्धा असतात. हो, पुरुषोत्तम. येस. तर त्याच्या ऑडिशन्स होत्या आणि आमच्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा कोणीतरी असं काही करत होतं, त्यामुळे आमची एक उत्सुकता होती. आम्ही NSS मध्ये ऍक्टिव्ह विद्यार्थी असल्यामुळे जरा एक तो जागा झाला, एक तो जो व्हॉलेंटियर जो आहे, किंवा चला एक ऑडिशन्स तर देऊ. आणि त्याच्या मागची एक खास स्टोरी म्हणजे थर्ड इयरला जाण्यासाठी फर्स्ट इयर क्लिअर लागतं आणि त्यावेळेस फर्स्ट इयरचे माझे काही विषय बॅक होते. म्हटलं 1 वर्ष करणार काही घरी, मग आपण एक काम करूया, ऑडिशन्स देऊन बघूयात. ऑडिशन्स दिले, त्यात सिलेक्ट केलं. हे कुठे होतं ऑडिशन? हे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज, जिथे मी इंजिनिअरिंगला मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून ऍडमिशन घेतलेली चिखलीलाच. तर तिथे ते ऑडिशन्स होते आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक विद्यालयाची विभागानुसार एक टीम असते. तर त्याच्यामध्ये जवळपास जेवढे सुरुवातीला आले त्यातनं 20 लोकांची टीम झाली, त्यामध्ये मी सिलेक्ट झालो आणि नंतर आम्ही तो प्रवास सुरू केला. त्यानंतर आम्ही स्पर्धा केली नागपूरसारख्या विभागामध्ये. द्वितीय प्राइज म्हणजे दुसरा नंबर आमचा तिथे आला. आणि नंतर एक कलाकार म्हणून माझा खरं तर मला असं म्हणायचं आहे की तिथे प्रवीण तरडे सर असतील किंवा अजून बाकीचे इंडस्ट्रीतले जे, मी त्यांना ओळखत नव्हतो तेव्हा, पण प्रवीण तरडे सरांचा देऊळबंद हा चित्रपट आलेला होता आणि त्यावेळेस मला ते परीक्षक म्हणून लाभलेले होते आणि त्यांच्याकडे बघून असं वाटलं नाही, एक सामान्य माणूस जर इथपर्यंत येऊ शकतो, आपणही काहीतरी करू शकतो. त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यावेळेस ते खूप महत्त्वाचं, मोलाचं होतं. आणि तिथून मग तो प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग एक मिडल क्लास आपली फॅमिली म्हटल्यानंतर इंजिनिअरिंग केलेली आहे, खर्च लागलेला आहे, त्यानंतर फॅमिली डिपेंड असते तुमच्यावर. तर एक जॉब म्हणजे ते संकल्पना जी असती ना, भले की तुम्ही कलाकार आहात पण तुम्हाला जॉबला प्रायोरिटी द्यावी लागते. तर त्यावेळेस जॉब पासआउट झाल्यानंतर मग पहिले मी जॉबला प्राधान्य दिलं. त्यानंतर जॉब केला काही वर्ष. पण एक कलाकार असतो ना, तो किडा असतो, तो जात नाही, किडा जात नाही. तर त्यामुळे मग सोशल मीडियावर ऍक्टिव्ह जास्त झालो. आणि पहिल्यांदा मी कॉलेजला असताना फेसबुक आणि युट्यूबवरती एक अकाउंट बनवून ठेवलं होतं. याच्यासाठी की माझा जो साधा फोन होता एक अँड्रॉइडचा आणि त्याच्यामध्ये स्टोरेज नव्हतं, तर ते कुठे स्टोरेज करायचं, तर त्याच्यासाठी युट्यूब चॅनल ओपन केलेलं. तिथे ते व्हिडिओ मी स्टोअर करायचो. माझे काही ऍक्टिंगच्या रिलेटेड काही मोनोलॉग्स असतील किंवा कुठला तरी एखादा डायलॉग असेल, एडिटिंग वाले व्हिडिओ असतील, ते मी टाकायचो. जस्ट मला काहीही सेन्स नव्हता त्याचा. पण नंतर त्याचा उपयोग तेव्हा आला ज्यावेळेस मी लेक्चरशिप म्हणून ज्यावेळेस जॉब चॉईस केला तेव्हा माझ्याजवळ वेळ होता. तर त्यावेळेस मी त्यावरती व्हिडिओज बनवायला लागलो. म्युझिकली होतं टिकटॉकच्या आधी. होतं म्युझिकली. तर त्यावेळेस काय व्हायचं, एक आवाज यायचा, त्यावरती आपण लिपसिंग करायची आणि व्हिडिओ पोस्ट करायचं, एवढंच होतं. मग त्यानंतर त्याचा ट्रान्सफॉर्म टिकटॉकमध्ये झालं. मग मी त्यावेळेस एक विचार केला की व्हिडिओज कुठले व्हायरल होतात जास्त. मग त्यामध्ये विचार केला की व्हिडिओज जे व्हायरल होतात ना, जो कोणी तो स्वतःच्या आवाजात बोलतो ते व्हिडिओ व्हायरल होतात. दुसऱ्याचा घेतला म्हणजे ओरिजिनल कॉन्टेंट. करेक्ट. मग मी त्यावेळेस विचार केला की आपण काय करू शकतो. बरोबर. इन्सिडेंट असा झाला की मला त्यावेळेस फेअर होता, कॅमेराचा फेअर होता, बोलता येत नव्हतं. पण मनात कुठेतरी काही गोष्टी साठलेल्या असतात, त्या कुठे काढायच्या, एक माध्यम पाहिजे त्याला, मनातले विचार माध्यम पाहिजे. ते त्यासाठी मी विचार करत करत एक सिच्युएशन अशी आली माझ्या लाईफमध्ये की मला बोलायचं होतं. समजून घ्या, मला कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला काहीतरी मेसेज पोहोचवायचा होता. जसं की मला ते फेस टू फेस नाही बोलता आलं. कारण एक मनात सामान्य कुटुंब आपलं जे आहे, बाबा काहीतरी उद्या होईल, आपण कुठल्यासाठी आलो, कॉलेजमध्ये कुठल्या गोष्टीसाठी आलो, आणि त्यानंतर ती हिंमत नाही झाली. मग नंतर ती हिंमत नाही झाली, त्यामुळे मग ती हिंमत कुठे काढायची, तर मग तो मोबाईल असतो, त्याचा जो कॅमेरा असतो, त्याला आरसा समजायचा किंवा ती व्यक्ती समजायची आणि आपण असं बोलतोय, या पॉइंट ऑफ व्ह्यूने चालू केलेली ती सुरुवात. मग त्याच वेळेस एक इन्सिडेंट घडला होता कोल्हापूरचा. महापूर आलेला होता, भयंकर पाऊस पडला होता त्यावेळेस. आणि मला आजही तो पहिला व्हिडिओ आठवतो की ज्यावेळेस मी ती सुरुवात केली होती स्वतःच्या आवाजामध्ये की सध्या पाण्या पावसाचे दिवस आहेत, गाड्या सावकाश चालवा, घरी कोणीतरी तुमची वाट बघते. हा व्हिडिओ मी जस्ट नॉर्मल बनवला, कारण त्यावेळेस अशा न्यूज येत होत्या. आता तर यावर्षी तर भयंकर, सध्या आता बघितलंच तुम्ही पावसाचं वातावरण. तर त्यामुळे तो एक व्हिडिओ, त्यासारखे अजून 3-4 व्हिडिओ बनवले ज्यावर रिलेशनशिप वरती होतं, फ्रेंड सर्कल बद्दल होतं, आई वडिलांबद्दल होतं, मैत्रिणीबद्दल होतं, किंवा पुण्यात जे बाहेरगावून पुण्यात येतात, मुंबई सारख्या ठिकाणी जातात शिकायला, त्यांच्यावरती असे 3-4 व्हिडिओ मी रात्री पोस्ट केले माझ्या आवाजातले. म्हणजे तू असं काही स्पेसिफिक काहीच नाही, मला जे वाटलं मी मोबाईल ठेवला, मला कुठलाच सेन्स नव्हता त्याचा अँगल कसा घ्यायचा आहे, त्याला लाईट कशी पाहिजे, बॅकग्राऊंड कसं पाहिजे. ते आजही व्हिडिओ आहेत माझे, तुम्ही बॅकग्राऊंड बघसाल तर असंच पडलेलं घर आहे,
ज्याला माडी बोलतो आपल्या गावाकडे, माडी. तिकडे पूर्ण ते दिसतंय सगळं काळोख पडलेलं आहे, ते चुलीची जी धूळ असती ना ती दिसतीये, कपडे कुठले ना कुठे, माझी दाढी कशी आहे, मी म्हणजे आंघोळ न करता तिथे जाऊन व्हिडिओ बनवतोय, फक्त एकच मला बनवायचा, असा तो एक प्रकार होता त्यावेळेसचा. पण ज्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी सकाळी मोबाईल ओपन केला त्यावेळेस मला कंटिन्यू नोटिफिकेशन्स यायला लागले, कंटिन्यू. आदल्या दिवशी फक्त 81 फॉलोअर्स रात्री, ज्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10,000 माझे फॉलोअर झालेले होते टिकटॉकवरती. मी म्हणते काहीतरी नवीन होतं माझ्यासाठी. त्यावेळेसचे 10,000 म्हणजे खूप होते. एका रात्री 3-3, 4-4 मिलियन्स व्ह्यूज आणि लाईक्स मोठी गोष्ट आहे 10,000 एका रात्रीत होणं म्हणजे. आणि त्या मी कमेंट्स बघितल्या, त्यांना काय आवडलं, बोलण्याची पद्धत, जे काही मी टॉपिक मांडलाय ते आवडलं. आणि लोकांनी मला त्या कमेंट्समध्येच टॉपिक द्यायला लागला, सुरुवात केली की तुम्ही उद्या याच्यावरती बोला. ती माझी सुरुवात. अच्छा, तशी झाली सुरुवात बोलायची. त्यानंतर मग माझे फॉलोअर्स वाढले बऱ्यापैकी, चांगलं मला चालू झालं. आणि त्यातनं मग मला एक गाणं मिळालं. गाणं म्हणजे काय की बाबा हा मुलगा जर 15-20 सेकंदमध्ये एवढी गोष्ट मांडू शकतो, त्याचं डिरेक्शन विजन चांगलं असेल एक कलाकार म्हणून सुद्धा. म्हणून मला जळगावच्या टीमनी कॉन्टॅक्ट केला की अर्थातच आज संजू राठोडे फार मोठं नाव आहे सॉंगचं. त्याचं पहिलं सॉंग जे डिम्पल सॉंगसाठी मला विचारण्यात आलं ॲज अ असोसिएट डिरेक्टर म्हणून. मग आम्ही गोव्याला गेलो, शूट वगैरे केलं. आणि एकंदरीत तो जो प्रवास होता ॲज अ ॲक्टर, ॲज अ डिरेक्टर, तो सुरुवात झाली होती. पण त्यामध्ये मी बॅकस्टेजलाच काम करत होतो बाबा, एक डिरेक्शन टीममध्ये. पण त्याच वेळेस मी मुंबईला प्रोफाईल्स पाठवले होते माझ्या ॲक्टिंग क्षेत्राच्या रिलेटेड. पण काय करणार, मुंबईत माहिती नाही, काहीच नाही, मुंबईसारखं ठिकाण. पण ताई असते तिथे, त्यामुळे जस्ट मी फक्त घरच्यांना सांगितलं की मी मुंबईला जातोय, ताईकडे फिरायला जातोय वगैरे. तिथे गेल्यानंतर असं सांगण्यात आलं की तुमचं जे शूटिंग आहे, खरं तर ही शूटिंगची गोष्ट आहे डॉक्टर डॉन सिरियल, देवदत्त नागे सरांची झी युवावरती लागायची ती. तर सुरुवातीला असं सांगण्यात आलं की तुम्हाला 1 वर्षभराचा ट्रॅक आहे, पण ते काय आहे, कसं काय माहिती असणार ना गावाकडच्या. बरोबर. नंतर मग तिथे गेल्यानंतर गोष्ट अशी झाली की काही दिवस शूटच नव्हतं. ते सांगायचे आज 5 तारखेला शूट होईल, 10 तारखेला होईल, 15 तारखेला होईल. मला असं वाटलं की आता आपण इथे मुंबईत आलो आणि आपल्यासोबत पण काहीतरी आपल्याला चॉकलेटच मिळालं की बाबा आता काय एवढ्या दुरून आलोय आपण आणि आता काही इथं काही मिळच नाही. पण फायनली मग फोन आला कॉर्डिनेटर लोकांचा. कॉर्डिनेटर हा प्रकारच माहिती नव्हता मुळात. मला असं वाटलं प्रोडक्शन मधून कोणतरी आपल्याला बोलवलेलं आहे. बरोबर आहे. मग तिथे गेल्यानंतर कळालं की तुमचा मेडिकलचा लुक पाहिजे, मग तुम्हाला क्लीन शेविंग करायची आहे. म्हटलं ठीक आहे, आपण एवढं दुरून आलोय, क्लीन शेविंग केली, तुला दाढी तर पहिल्या दाढी होतीच आणि ते ठेवतच होतो मी. त्यामुळं मग म्हटलं पण एक कलाकार म्हणून आपल्याला ज्या साच्यात टाकायचंय तसं आपल्याला घडावं लागणार आहे कलाकार म्हटल्यानंतर. मग मी क्लीन शेविंग वगैरे करून गेलो आणि तिथे गेल्यानंतर कळालं तुमचं काम काय, ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट. मी थिएटर आर्टिस्ट करून आलेलो. माझ्या डोक्यामध्ये तेच होतं की बाबा रात्री, हा त्याच्या आधीचा तुम्हाला किस्सा सांगतो की उद्या मी सेटवर जाणार आहे ना, तर रात्री एक सामान्य व्यक्ती काय विचार करतो की बाबा त्या फ्रेम मध्ये मी कुठं दिसणार. रात्रभर विचार, मी सिलिंगला मला तोच टीव्ही दिसायचा, मी या कॉर्नर मध्ये. अच्छा, कॅरेक्टर कसं असणार आहे, अच्छा सेकंड लीड किंवा मोठ्या यांच्यासोबत असणार आहे. तिथे गेल्यानंतर टोटली अपोजिट. डिरेक्टर सर म्हणायचे उनको इधर भेजो, त्यांना इकडे बोलवा, इकडे पाठवा. म्हटले काय चाललंय, पण म्हटले कलाकार आहे. आता शेवटी कसं आहे, कलाकार म्हटल्यानंतर जी भूमिका तुम्ही द्याल ती आपण परफेक्ट करायची. भले की चालायची जरी असेल, पण तुम्ही चालताना कसं चालताय, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून प्रॉपर कसं तुम्हाला सेन्स असला पाहिजे. ते काम करत करत ना त्यांना लक्षात आलं टीमला की हा व्यक्ती कोण आहे. नावाने नंतर ओळखायला लागले. नंतर एक लाईन द्या, त्या शुभमला एक लाईन द्या. मग तसं करून माझं एक लकी नावाचं कॅरेक्टर इन केलं. मग अशी सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये मी घरी आतापर्यंत सांगितलेलं नव्हतं की मी सिरियलमध्ये आहे. जेव्हा मी म्हटलं की मी जेव्हा स्वतःला स्क्रीनवरती पहिल्यांदा पाहिल त्याच वेळेस मी घरी सांगेल की तुम्ही आता रात्री TV लावा आणि तिथे ती सिरियल बघा. तो दिवस आला 12 फेब्रुवारी 2020. अच्छा. त्यावेळेस पहिला टेलिकास्ट झाला. पहिल्या टेलिकास्टमध्ये मी दिसलो नाही. थोडं डिमोटिवेट झालो, अरे पहिल्याच याच्यात नाही. मग दुसऱ्या दिवशीचा जो प्रोमो होता त्याच्यामध्ये मी दिसलो. मग मी घरी फोन लावला, म्हटलं आज रात्री 9 वाजता सिरियल बघा. 9:30 वाजता मला वडिलांचा फोन येतो आणि त्यांच्या डोळ्यात पाणी असतं, त्यांच्या आवाजात तो एक हुंदका असतो की तुझं जे स्वप्न होतं टीव्हीवर जाण्याचं ते आज तू पूर्ण केलेलं आहे. तर ती एक गोष्ट मला आजही आठवते. तशी माझी सुरुवात झाली बेसिकली.
ॲज अ ॲक्टर म्हटलं तरी चालेल, जेव्हा मी पहिल्यांदा स्वतःला स्क्रीनवर पाहिलं आणि तिथून मग काही दिवस म्हणजे काही महिने शूट केलं. एक मला असं वाटतं फेब्रुवारीपासून 22 मार्चपर्यंत आणि लॉकडाऊन लागला. म्हणजे बोलतात ना की काहीतरी चांगलं सुरुवात झाली होती आणि लॉकडाऊन काहीतरी लागलं. 8 महिने मी प्रॉपर मुंबईत अडकलो. बापरे, मुंबईची परिस्थिती खूप खराब होती. खतरनाक होती सुरुवातीला. पण माझ्याकडे एक प्लस पॉईंट होता टिकटॉक, सोशल मीडिया. त्यावेळेस लोक 2च गोष्टी वापरायच्यात, एक मोबाईल आणि टीव्ही. हो तेच होतं. 2च गोष्टी होत्या. मग मी काय करणार, तर ज्या काही गोष्टी येत आहेत ना त्याला पॉझिटिव्ह मेसेज फक्त लोकांना पिच करत राहायचे टिकटॉकवरती, त्यांना मोटिवेट करत राहायचं. आज जे एवढे मरण पावलेत, आज एवढ्या लोकांना कोरोना झाला, हे कशा झालं, मी त्यांना त्यातनं पॉझिटिव्ह मेसेज देत होतो. आज कधीतरी मला भेटतात तर ते आठवण काढतात ते टिकटॉकचा आम्ही तुमचा तो व्हिडिओ पाहिला होता मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा. तर ती जी सुरुवात झाली त्या 8 महिन्यामध्ये मी फॉलोअर बेस वाढवायला सुरुवात केली, किंवा आपल्याजवळ काय करणार ना आता 8 महिन्यात. तर मग माझे जवळपास 2-2.5 लाख फॉलोअर्स त्यावेळेस झाले टिकटॉकवरती. ओके. पण परत एक टिकटॉक बॅन बंद झालं. झालं. टिकटॉक बॅन झाल्याच्या एका हप्त्यानंतर मी मेल आय डी चेक केला, माझा मेल. त्याच्यामध्ये माझी आय डी व्हेरीफाईड होऊन 2 महिने झालेले होते. आणि ज्यावेळेस ती व्हेरीफाईड आय डी, म्हणजे खूप कष्ट होते त्यावेळेस व्हेरीफाईड आय डीसाठी. तर तो प्रवास झाला. पण म्हणतात ना, जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा 2 दार ओपन होतं, किंवा भरपूर दारं उघडतात. तर टिकटॉक बंद झाल्यानंतर मग आपले इंडियन प्लॅटफॉर्म्स समोर आलेत. मोजो सारखे शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म, त्यांनी आम्हाला अप्रोच केला ॲज अ ब्रँड प्रमोटर की तुम्ही या आमच्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ बनवा. मग तिथून तो व्हिडिओचा जर्नीचं ती स्टार्टच होती. ते करत नंतर मग गावी आलो, मग परत मुंबईला गेलो, परत मग वेगवेगळ्या सिरियलमध्ये छोटे 1 लाईन आर्टिस्ट जे असतात, छोटे मोठे कॅरेक्टर्स केलेत. म्हणजे बऱ्याचशा ऑलमोस्ट सगळ्या चॅनलसाठी छोटे मोठे काम केले. परत लॉकडाऊन पडला, मग आता काय करायचं, मग परत घरी गेलो. मग हे प्रत्येक वेळेस अपयश मला दिसतच होतं माझ्या याच्यामध्ये. अजून कुठलीच कन्सिस्टन्सी मला दिसत नव्हती याच्यात. फक्त एकच गोष्ट जी माझ्यासोबत कन्सिस्टन्सी होती ती म्हणजे सोशल मीडिया, की ज्यावरनं मी लोकांना मोटिवेट करू शकत असेल. आणि आतापर्यंत मी त्या गोष्टीतनं जवळपास 40 ते 50 आत्महत्या वाचू शकलो पर्सनली. कशा? बघा काय होत होतं, लोकांना ते 30 सेकंदाचे जे व्हिडिओज असतात ना ते रिलेट करतात, आणि त्यांच्यासमोर जर तो व्हिडिओ आला ना तर तो माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, की बाबा हा याच्यामध्ये आम्हाला असा प्रश्न पडला, तुम्ही ते बोललात, पण माझ्या प्रॉब्लेम हे पर्सनली असे आहेत आयुष्यामध्ये. तो एकदम सडनली डिप्रेशन मोडमध्ये जात असतो जो व्यक्ती, आणि त्याच्यासमोर तो व्हिडिओ येतो. मग त्याला ते कुठेतरी रिलेट करतं ना. मग तो काय विचार करतो, एकदा या व्यक्तीशी बोलून पाहू. मग माझं कसं होतं, सुरुवातीला मी प्रत्येकाला रिप्लाय देतो, जसा मला वेळ मिळाला त्याचे प्रश्न समजून घेतो. जर माझ्याकडनं ते शक्य आहे त्याच्याशी बोलणं मेसेजवर, कॉलवर, तर मी त्याला रिप्लाय देतो, त्याला कॉलवर बोलतो. आणि ते नंतर जेव्हा मला सांगतात ना की बाबा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, आणि त्यातनं आम्ही बाहेर पडलो, आम्ही अशा लेवलवरती गेलो होतो, आणि त्याच सिच्युएशनमध्ये तुमचा व्हिडिओ आलाय समोर. एक तर असा माझ्याकडे अनुभव आहे. एक आपला इंडियन आर्मीज रिस्पेक्टच आहे, आणि त्यांचा मला कंटिन्यू मेसेज, एक दिवशी 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आलेला एका वर्षी. तर त्या व्यक्तीने माझा 9 ऑगस्टपासून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की यांच्याशी मला बोलायचं, म्हणजे माझ्यासोबत यांना बोलायचं आहे. पण तो कॉन्टॅक्टच होऊ शकला नाही. त्यांनी शेवटी एक फेसबुकवर मेसेज केला की मी बॉर्डरवरती आहे, मला अर्जंट तुमच्यासोबत बोलायचं आहे. म्हटलं बॉर्डरवर माणूस आहे किंवा असं आहे, त्याचं काय विषय असेल आपला. म्हटलं ठीक आहे, मी नंबर दिला, त्यांनी मला कॉल केला. ती कॉल रेकॉर्डिंग आजही मी सेव्ह करून ठेवलेली, कारण ती मला प्रत्येक वेळेस मोटिवेट करत असते. तर त्यांनी मला कॉलवरती काय म्हटलं असेल, मला तुम्हाला भेटायचं. म्हटलं मी थोडं घाबरलो ना, मला का भेटायचंय बाबा. म्हणे मला तुम्हाला भेटायचंय, आणि तुम्ही जे म्हणाल, जी गोष्ट तुम्ही मागाल ती मला तुम्हाला द्यायला आवडेल. म्हटलं असं काय केलं बाबा मी. म्हणे तुम्ही एक असा व्हिडिओ बनवला होता बघा 2-4 दिवसा अगोदर फॅमिलीवरती, सासू सुनाच्या भांडणावर, त्यावरती तो व्हिडिओ मी काय केला, डाउनलोड केला, माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये टाकला. माझी बायको जी माहेरी गेलेली होती ना म्हणे, आता मला ती घ्यायला बोलवतीये. अरे वा. 6 वर्ष झालं म्हणे मी माझ्या बहिणीला राखी बांधलेली नाहीये. आता मी येणार आहे पुन्हा, आणि तिच्याकडे जाणार आहे रक्षाबंधनाला. मला एक सांगा म्हणे, मी आर्मी बॉर्डरवरती काम करतो, देशाचं रक्षण करतो, आणि जर माझ्या घरी भांडणं सुरू असतील बायकोचे, आईचे, तर मी फोनवरनं तिथनं ते कसे कनेक्ट करेल, किती वेळा सॉल्व्ह करेल, एकदा 2दा. पण त्यांचे खटके जर कायम उडत असतील तर मी काय करायला पाहिजे या सिच्युएशनमध्ये. मी भारत मातेचं रक्षण केलं